श्रीराम समर्थ. समर्थ सांगतात, हे विचार तुमच्या आयुष्यामध्ये अशी जादू घडवून आणतील ना. जरी हे विचार कडवट असतील ना, तरीही ते तुमचे आयुष्य नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये अपयश आलेले असेल ना, तर तुमच्या अपयशाला वाचा फोडण्यासाठी हे विचार तुमच्या कामी येतील. मन लावून ऐका, निवांत ऐका. दुःख असेल तर नवीन उमेद घेऊन सुखकारी परोपकारी रूपाने तुमचं आयुष्य घडवतील. मानवाला सुखी जीवन आणि यशस्वी जीवन जगायचे असेल तर हे लक्षात ठेवायला हवं. काहीही आपलं नव्हतं, काहीही आपलं नाही आणि काहीही आपलं राहणार नाही. हे आपण स्वीकारलं ना, तर जीवन जगणं खूप सोपं होतं. बघा, स्वतःचं व्यक्तिमत्व असं बनवा ना की लोक तुमचे चाहते झाले पाहिजेत. आपला जन्म गर्दीत उभा राहण्यासाठी झाला नाही, तर गर्दी करायला झालाय. हे जेव्हा आपल्या लक्षात येईल ना, तेव्हा आपण खरे सुखी आणि समाधानी होऊ. आळस नावाची गोष्ट नसती ना, तर सगळे यशस्वी झाले असते. म्हणून हा आळसरूपी राक्षस प्रत्येकाच्या मनामध्ये भरलेला आहे आणि तो कधी निघेल जेव्हा आपण यशाची गुरुकिल्ली मेहनत करू. तेव्हा हा आळस नावाचा राक्षस आपल्या मनामधून दूर निघून जाईल. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. हे जग त्याचेच पुढे झुकतं, तो परिस्थिती समोर झुकलेला नसतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये कितीही संकट आली तरीही त्या संकटांना तोंड देण्यासाठी हिम्मत ठेवा. नाहीतर तुम्ही परिस्थिती पुढे झुकलं ना, तर तुम्हाला हे जग पुढे जाऊ देणार नाही. म्हणून कणखर राहा, परिस्थितीला झुकवा, तरच या जगामध्ये तुम्ही टिकाल. कोणी कौतुक करो व टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देतं, तर टीका सुधारण्याची संधी. ही जर दुनिया जिंकायची असेल ना, तर ही दुनियादारी ओळखायला शिका, नाहीतर एकटे पडाल. कारण भगवंत त्यांची साथ देतो. ते मेहनत करतात, स्वतःवर विश्वास ठेवतात, नाहीतर तुम्ही एकटे पडाल. सुगंध हा फक्त फुलांनाच असतो असं नाही, तो माणसांच्या शब्दातून ही जगभर दरवळत राहतो. म्हणजे आपलं आचरण, आपली वैखरी एवढी सुंदर असावी की आपल्या बोलण्यानं समोरचाही दुःखी माणूस हसतमुख व्हावं. त्यालाच म्हणतात ना माणूस. म्हणून फुलाच्या सुगंधाप्रमाणे आपल्या मनाचा गंध एवढा निर्माण व्हावा की आपल्या येण्यानं, आपल्या जाण्यानं ती जागा कोणी भरू शकत नाही. म्हणून बघा, चुकणं ही प्रकृती आहे, मान्य करणं ही संस्कृती आहे आणि सुधारणं ही प्रगती आहे. म्हणून प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी दुःख येणारच आहे. या दुःखाला सामोरे जाण्यासाठी तत्पर रहा, सामोरे जा. आलेले अपयश विसरा, येणाऱ्या यशावर लक्ष केंद्रित करा. मी नंतर करेल असा कोणताच श्रीमंत व्यक्ती अद्यापपर्यंत म्हणत नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे, पण देव आपल्या सोबत असेल तर त्या श्रीमंत होण्यामध्ये मजा आहे. जिंकायच्या उद्देशानं सुरुवात केली ना, तर हारायचा प्रश्नच निर्माण होत नाही. म्हणून लोक तुमच्या हरण्याची वाट पाहत आहेत ना, त्यांना जिंकून दाखवा. प्रत्येक समस्येच्या आत एक संधी निर्माण झालेली असते. जेव्हा तुमच्या पदरी अपयश येतं ना,
त्याच्या पाठोपाठ सुख सुद्धा येतं, यश पण येत असतं. पण अपयश आल्यानंतर खचून जाऊ नका. अपयशानंतर यश हे नक्कीच त्या पाठोपाठ येतं. पण जेव्हा यश येतं ना, तेव्हा आपण जागे पाहिजेत, नाहीतर अपयशामध्येच आपण खचून जातो. मग यश संपादन करण्यासाठी आपण जागेवर नसतो. म्हणून लक्षात ठेवा, जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. म्हणून कोणतेही दुःख जर माणसाच्या जीवनामध्ये आले ना, तर समजून जा, सुख पण काही पटीने येणार आहे. पण दुःख आलं म्हणून घाबरून जाऊ नको, कारण समर्थ तुझ्या सदैव पाठीशी आहेत. फक्त तुझ्या वैखरीमध्ये, अंतःकरणामध्ये नामस्मरण कर आणि तुझ्या मार्गाला लाग. आणि या दुनियेला, या जगाला तू दाखव की तू हरणाऱ्यातला नाही आहेस, तू फक्त जिंकणाऱ्यातला आहेस. आयुष्यात कोणावरही फार काळ राग मनात धरून बसू नये. रागवावं, भांडावं, मन मोकळं करून टाकावं, म्हणजे आपल्याला मानसिक त्रास होणार नाही. म्हणून बघा, या जीवनात जर सुखी राहायचं असेल ना, तर आयुष्यात कोणावरही फार काळ राग धरून मनात बसू नका, भांडण करू नका. एकदम मनाने मन मोकळं करून टाका. मानसिकदृष्ट्या सुद्धा सक्षम राहाल आणि तुमच्या जीवनात सुद्धा सुख निर्माण होईल. म्हणून जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा हरलेले असतात, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून जेव्हा असं या जगामध्ये कोणीच नाही की तो फक्त जिंकतोच, कारण जिंकण्यासाठी माणसाला हारावं लागतं, हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा पहिल्यांदा माणूस हारतो ना, तर त्याच्यामध्ये जिंकण्याची मजा त्याच पटीने जास्तीत जास्त असते. एखादा क्षण हसवतो तर एखादा क्षण रडवतो, पण या जीवनरूपी मार्गावर येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जातो. म्हणून मार्गामध्ये किती अडथळे आले, किती दुःख आलं, तरी घाबरून जाऊ नकोस. तुझी ज्या मनामध्ये इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुझा मार्ग पकड. असा मार्ग पकड ना, हे जीवन तुला घाबरले पाहिजे. आणि ही जगण्याची कळा मात्र सोडू नकोस. पुढचा मार्ग तुझा सुखी जीवनाचा आहे, हे मात्र विसरू नकोस. देव प्रत्येकाच्या पक्षाच्या चोचीसाठी घास निर्माण करतो, पण तो घास त्याच्या घरट्यात आणून देत नाही. पक्षाला तो घास शोधून आणावा लागतो. तसं ह्या जीवनामध्ये, हे मानवा, ह्या जीवनामध्ये तुला सुख निर्माण करायचं आहे, पण हे सुख तुला एका ठिकाणी बसून मिळणार नाही. त्यासाठी तुला कष्ट करावे लागणार आहेत. कारण जेव्हा कष्ट करशील तेव्हा परमेश्वरही सुद्धा तुझ्या जवळ असेल. म्हणून समाधान हेच घरातील सुख आहे. म्हणून समाधान जर तुला हवं असेल ना, तर तू इतरांकडून अपेक्षा करणं सोड. शत्रू आणि मित्र, मान आणि अपमान, सुख आणि दुःख यांची ज्याला जाणीव होते ना, तोच जीवनात यशस्वी होतो. आणि तेच खरं समाधान आहे. नाहीतर या जीवनामध्ये धन संपत्ती मिळवणारे, कमवणारे भरपूर आहेत, भरपूर म्हणजे लाखो आहेत, पण त्यांच्या जीवनामध्ये समाधान असतंच असं नाही. पण सुख आणि दुःखाची सांगड घालून धनाची श्रीमंती येते ना, तेव्हा ती खरा धनवान असतो, खरा समाधानी माणूस असतो. म्हणून ध्येयाचा नंदादीप अखंड तेवत ठेवा, म्हणजेच कर्तृत्वाचा प्रकाश या तुमच्या जीवनामध्ये पडेल. आपल्या नशिबाचे मालक व्हा, परिस्थितीचे गुलाम नाही. शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते. म्हणून शून्यातून आज तुम्ही शून्य आहात ना, त्या शून्याच्या मागे आपल्याला जायचं नाही आहे, शून्याच्या पुढे राहायचं आहे. म्हणजेच काय,
संयम हा सोन्याचा लगाम आहे. त्याने पशुचा माणूस आणि माणसाचा देव होतो. ज्याच्याजवळ संयम आहे ना, तो या जगामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे, श्रीमंत मानव आहे. संयम रागाला आणि अहंकाराला तोडवून टाकतो. ज्या माणसाच्या मनामध्ये संयम असतो तो माणूस धनाने सुद्धा श्रीमंत असतो आणि भक्तीने सुद्धा श्रीमंत असतो आणि तोच खऱ्या माणसातला देव आहे. म्हणून हास्य हे जीवनाचे फूळ आहे, परंतु अश्रू हे त्याचे फळ आहे. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा, सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधत बसू नका. स्वतःला एवढे भक्कम बनवा की आधार शोधायची गरज लागणार नाही. आणि मन जर तुमचं एक चित्त बनवायचं असेल ना, तर रोज उपासना करा. कारण उपासनेमध्ये एवढं सामर्थ्य आहे ना की तुमचं मन एक चित्त करेल. खूप कठीण आहे माणसाला हरवणं. जो माणूस कठीण परिस्थितीमध्ये चालायला शिकला आहे. जीवनात गरुड जेब घ्यायची असेल ना, तर कावळ्यांची संगत सोडावी लागेल, गरुडांमध्येच फिरावं लागेल. म्हणून आपल्या सभोवताली असणारे कावळे, अहंकारी राक्षस यांची सोबत सोडून द्या. कारण आपण जसे असू ना, तसं समोरचा वागू लागतो. म्हणून गरुड झेप घ्यायची असेल ना, तर कावळ्यांना जवळ घेऊ नका. म्हणजेच काय, डोळे तर जन्मतच देवाने आपल्याला दिलेले असतात. कमवायची असते ती नजर, आणि चांगल्यातला वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायची ज्याच्यामध्ये हिंमत असते ना, तोच खरा सुखी आणि समाधानी माणूस होऊ शकतो, देवत्वाला पोचू शकतो. म्हणजेच काय, म्हणजेच बघा, ज्याला दुःखातून सुटका पाहिजेत असेल ना, त्याला लढावं तर लागणारच आहे. ज्याला लढायचं असेल त्याला अगोदर शिकावं लागणार आहे. आणि कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव निश्चित आहे. म्हणून जेवढी शिक्षण गरजेचं आहे ना, तेवढी या मनाला भक्तीसुद्धा गरजेची आहे. कारण शिक्षण माणसाला लढायला शिकवतं, पण भक्ती ज्ञान मार्ग माणसाला संयम बाळगायला शिकवतो. म्हणून शिक्षणासोबत जर भक्ती हे नामस्मरण जर तुमच्या जीवनामध्ये असेल ना, तर माणसाच्या जीवनामध्ये सुखच येईल, सुखाशिवाय काही येणार नाही. समाधान शोधत असलेला माणूस समाधानी होईल. बघा, एखादा कुटुंब असतो आणि कुटुंबाच्या प्रमुखाची स्थिती अशी असते ना, तर एखाद्या पत्र्याच्या शेडासारखी असते. तो ऊन पाऊस वारा वादळ वगैरे सर्व आपल्या अंगावर झेलतो, परंतु त्या पत्र्याखाली राहणारे मात्र म्हणतात की हा खूप आवाज करतो. बघा, या जगाची रीतच अशी आहे की तो पत्रा असतो ना, तो पत्रा आपल्या घराचं संरक्षण करतो, पण त्याच पत्र्याला लोक वाईट बोलतात. त्या व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि शांतता कित्येक पटीने वाढते, ज्यांना कौतुक आणि निंदा एक समान वाटतात. चांगल्या भावनेने सर्व काही करा आणि काहीही अपेक्षा करू नका. तुम्ही कधीही निराश होणार नाही. खोटं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांना आवडतात, खरं बोलणारा व्यक्ती सर्वांनाच खटकतात. माणसाची सवय अशी आहे ना, जो उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं, ज्यांची गरज संपली ना त्यांना सोडून द्यायचं. म्हणून या कलियुगामध्ये प्रत्येक माणसाने माणसं ओळखायला शिका. कारण जेव्हा माणसं ओळखली जातील ना, तेव्हा खरे चेहरे त्यांचे तुमचे समोर येतील. म्हणून माणसं ओळखायला शिका, तरच तुम्ही पुढे जाल. कुणी आपलं वाईट केलं की त्याचंही वाईट व्हावं ही भावना आपल्याला संपवून टाकते.
यातून मुक्त होऊन स्वतःला शांत करण्याचा मार्ग एकच आहे, तो म्हणजे क्षमा. म्हणजेच काय? म्हणजेच कुणी वाईट केलं म्हणजे त्याच्या भोवती आपण वाईट करणं हा त्याच्यावर उपाय आहे का? तर नाही. जर दुसऱ्याने वाईट केलं तर त्याला चांगल्याकडं कसं न्यायचं हे आपल्याला यायला हवं. तरच आपण एक क्षमाशील माणूस बनू शकतो. माणसाला जिंकायचे ना ते केवळ आपुलकीनेच. कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास आयुष्यात कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. तुमचा स्वभाव, तुमच्या वैखरीमध्ये प्रेम निर्माण झालेले असेल ना, तर तुम्हाला कोणत्याही वेळेला भगवंत तुम्हाला तर सोडून जाणारच नाही, पण या कलियुगातला मानवसुद्धा तुमच्या सोबत राहील. शरीर आणि मनाचं नातं एकदम घट्ट आहे. शरीरानं दुर्बळ झालेला माणूस मनाने बरा होऊ शकतो, पण मनाने दुर्बल झालेला माणूस शरीराने बरा कधीच होत नाही. आयुष्यात नेहमी लहान होऊन जगण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा तुम्ही लहान होता ना, तेव्हा इतरांना समजून घेता आणि मानही ठेवता. लहान होणं याचा अर्थ कमीपणा घेणं असं नव्हे, तर लहान होणं म्हणजेच महान होणं होय. जर शेतामध्ये बी पेरलं नाही ना, तर निसर्ग शेती गवताने भरवून टाकतो. तसेच जर डोक्यात सकारात्मक विचार भरले नाही ना, तर सकारात्मक विचार स्वतःची जागा बनवतात. म्हणून सकारात्मक व्हा. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी फार मोठी वात आहे. ती वेळेवर ताबडतोब विझवून टाका, नाहीतर पूर्ण आयुष्याची राख रांगोळी केल्याशिवाय ही अहंकार सुरुंग ठेवत नाही. म्हणून परिस्थिती कशीही असू द्या, वाईट काळात चांगले लोक आणि चांगले विचार सोबत असले ना, की मेहनतीचं फळ हे नक्कीच मिळतं. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे. म्हणून नेहमी चांगले कर्म करा, हजारो वर्ष जगाल. कारण आपला मृत्यू नंतर सुद्धा आपण प्रत्येकाच्या वैखरीमध्ये राहावं अशी आपली वाणी असावी. बघा, तोंडाने बोलणं कमी असेल ना, तर हातून कृती अधिक होत असते आणि यश निश्चितपणे प्राप्त होत असतं. म्हणून कमी बोला आणि बोलाल ते प्रेमाने बोला, तर नक्कीच पुढे जाल. नेहमी मन निर्मळ ठेवा, प्रामाणिक राहा. कोणीही कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी परमेश्वर असतो. आयुष्यात खूप सारे जण येतात जातात, प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं. म्हणजे आपल्या सुख दुःखामध्ये सामील होतात ना, त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं. जेव्हा आपण गप्प राहून सर्व सहन करतो ना, तेव्हा आपण सगळ्यांसाठी खूप चांगले असतो. पण एकदा तरी सत्य बोलण्याचा प्रयत्न केला ना, तर अचानक आपण वाईट व्यक्ती ठरतो. म्हणून आपलं वागणं नेहमी एकतर्फी असावं, आपलं बोलणं स्पष्ट असावं. जेव्हा आपलं बोलणं स्पष्ट होतं ना, तेव्हा आपण खऱ्या सुखाचा भागीदार असतो. आपल्याला दुःख कमी येतं. अपमान करणं स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं संस्कारात असावं लागतं. दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्याकडे करतात, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या मनातल्या सगळ्याच गोष्टी दुसऱ्याला सांगून बसू नका. आयुष्यभर सुखी होण्याच्या नादामध्ये जीवनभर दुःखी राहतो. त्याचे नाव आहे मानव. आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्याच्या हातात देऊ नका.
म्हणून स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःचे निर्णय घेत नाही ना, तोपर्यंत तुम्ही सुखी आणि समाधानी होणार नाही. कौतुकाची तुम्ही जितकी जास्त अपेक्षा धराल ना, तितकेच निंदेचे भय तुम्हाला जास्त वाटेल. विरोधक एक असा गुरु आहे जो तुमच्या कमतरता परिणामांसह दाखवून देतो. म्हणून आपण दुसऱ्यांना मदत करीत नसलो ना, तर नीतीने ती मदत त्यांच्यापर्यंत पोचवण्याकरता आपली निवड केलेली असते. म्हणून नेहमी दुसऱ्याला मदत करावी, तर आपल्याला सुद्धा परमेश्वर मदत करतो. ज्याच्या स्वतःच्या मनावर ताबा असतो ना, तो सर्व जगाचा मालक होऊ शकतो. पण ज्यांचं स्वतःच्या मनावर ताबा नसतो ना, तो आयुष्यभर गुलामगिरीतच जीवन जगतो. म्हणून स्वतःच्या मनावर कंट्रोल निर्माण करा. अहंकारी राक्षसाला आपल्या मनातून हकलून द्या आणि मौन व्रत धारण करा. बघा मग जीवनाची मजा कशी आहे. आपल्याकडे समोरच्या व्यक्तीला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल ना, तर चेहऱ्यावर एक स्मित हास्य असू द्या. खरंच हा उपहार इतर कोणत्याही वस्तूपेक्षा एवढा मौल्यवान आहे ना, तो जीवनामध्ये तुम्हाला श्रेष्ठत्व निर्माण करेल. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून तुमचं अस्तित्व क्षणभर टिकतं, पण आयुष्यभर जगावर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ असावी लागते. म्हणून हे जीवन जगत असताना मनाचा मोठेपणा दाखवायचा असेल ना, तर हे मन स्वच्छ असावं लागतं. म्हणून मनामध्ये कसलीही शंका आणू नका. परमेश्वर आजही आहे, कालही होता आणि पुढेही असणार आहे. हे अस्तित्व आहेत हे सिद्ध करा, मनाशी बाळगा. एकाच अवयवावर ताबा मिळवला ना, तर ज्ञान आणि कर्म त्यांना जिंकता येणं सहज शक्य आहे. असा एकमेव अवयव म्हणजे जीभ. ही वैखरी आहे. जीभ जर ज्याच्या ताब्यात असेल ना, तर तो कधीच दुःखी होणार नाही. या जगामध्ये तोच श्रीमंत आहे ज्याच्या वैखरी ताब्यामध्ये आहे. भूतकाळाशी समजुतीचाही तह केला की मागील घटना आपल्याला मनाला उगीच त्रास देत नाहीत. म्हणून आजचा दिवस आनंदी राहा. आजचा दिवस श्रेष्ठ करा. उद्याचा दिवस तुमचा श्रेष्ठ होईल. प्रार्थना व ध्यान आपल्याला खूपच आवश्यक असणारी गोष्ट आहे. प्रार्थनेने देव तुमचा ऐकतो, पण ध्यानामुळे तुम्ही देवाचं ऐकता. म्हणून अहंकार हा तप साधनेचा महान म्हणजे मोठा शत्रू आहे. जेव्हा तुमच्या मनामध्ये अहंकार निर्माण झालेला असेल ना, तेव्हा तुम्ही कोणताही तप अथवा साधना करू शकत नाही. म्हणून जर देवाशी लीन व्हायचं असेल, तर अहंकार या शत्रूला मनामधून बाहेर काढा. तेव्हाच तुम्ही देवत्व निर्माण कराल. बघा, निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात, तर पॉझिटिव्ह विचार माणसाला नेहमी बळवान बनवतात. एक वेळ शरीराने कमजोर तुम्ही असाल ना, तरी सुद्धा चालेल, पण मनाने कधी कमजोर होऊ नका. यश त्यांनाच मिळतं ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते ना, आत्मविश्वास मजबूत असतो. मी बोलाल तर एकट्याने काम करायची वेळ येते, पण आपण जर बोलाल ना, तर लोक आपलं समजून तुमच्यासाठी काम करतील. म्हणून मीपणा सोडा, आपलेपणा जवळ करा. बघा मग जीवन जगण्याची कळा कशी आहे. बघा, यशाच्या प्रवासात कष्टाची मोठी वाट चालावी लागते, त्यात कोणतीच पळवाट नसते. म्हणून यश जर तुम्हाला संपादन करायचं असेल ना, तर कष्ट हे करावेच लागतील. तुम्हाला देव आयतं देणार नाही. यशस्वी व्हायचं असेल ना, तर अतिविचार, नकारात्मक आळस, भीती, राग, द्वेष, चिडचिडेपणा या गोष्टींपासून सदैव दूर राहा. आणि जर यापासून दूर राहायचं असेल ना, तर तुम्हाला एक चित्त राहायला हवं.
आणि एक चित्त तुम्ही केव्हा राहाल, तेव्हा तुम्ही परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन व्हाल. आणि परमेश्वराच्या भक्तीमध्ये कधी लीन व्हाल, तेव्हा तुम्ही रोज उपासना कराल, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहाल. उत्तम नेतृत्वासाठी कल्पकता, सर्जनशीलता, नीतिमान, विश्वासार्हता, कृतज्ञता आणि साहसी गुण असणं आवश्यक आहे. ज्याच्याजवळ उमेद आहे ना, तो कधीच अयशस्वी होत नाही. स्वयंशिस्त हा महत्त्वाचा गुण आहे. याची सुरुवात तिथूनच होते. स्वतःवरील आत्मविश्वास तुम्हाला यशापर्यंत पोचवतो आणि अतिविश्वास अपयशापर्यंत पोचवतो. बघा, या कलियुगामध्ये हा माणूस आहे ना, त्याला असं वाटतं की माझ्यासारखा कुणीच नाही. अति आत्मविश्वास कधीही संकटामध्ये नेतो. म्हणून विश्वास असावा, आत्मविश्वास असावा, पण अतिविश्वास नसावा. स्वतःचा स्वतःवर विश्वास असणं हा यशाच्या मार्गातील पहिला टप्पा आहे. पण आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही. तुम्ही कितीही हुशार असाल, पण जर तुम्हाला माणसांशी कसं वागायचं ते माहीत नसेल ना, तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग होणार नाही. प्रत्येकाजवळ स्वतःचे असं वेगळं अस्तित्व असतं, पण समोरचा माणूस ते अस्तित्व मानायला व समजून घ्यायला तयार नसतो. तेव्हा यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट मार्ग नसतो. मोठी स्वप्न पहा, कारण तिचं माणसाचं रक्त ढवळू शकतात. म्हणजेच काय, जर तुम्हाला स्वप्न जर सत्यामध्ये उतरावायचे असतील ना, तर मेहनतीशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. भगवंत तुमचं मन एकचित्त करू शकतं, पण या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना, तर तुम्हाला मेहनत करणं अनिवार्य आहे. भगवंत तुम्हाला आयतं देणार नाही. अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार न घेणं हाच आपल्या यशाचा पासवर्ड आहे. हे सर्व माणसांनी लक्षात घ्या. योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला 1 मिनिट योजना अंमलात आणताना आपली 10 मिनिटे वाचवतो. म्हणून कामाचे नियोजन करा. यश मिळवण्यासाठी प्रेरणा ही गुरुकिल्ली आहे. तुमचा स्वतःवर विश्वास जर नसेल ना, तर इतर कोणीही करणार नाही. आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरणादायी चांगले सुविचार विचार वाचा. बघा, लोक तुमच्याविषयी काही चांगलं ऐकलं तर संशय व्यक्त करतात, पण अविश्वास दाखवतात. पण तुमच्याविषयी वाईट काही ऐकलं तर मात्र लगेच विश्वास ठेवतात. म्हणून समोरचा काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुमचा मार्ग स्वीकारा. ज्या मार्गामध्ये चालले आहेत ना, त्याचा शेवटसुद्धा आहे. त्या शेवटपर्यंत जा, मग यश तुमच्या जवळ येऊन. बघा, माणसाचं भवितव्य त्याच्या तळ हातावरील रेषांवर अवलंबून नसून त्याच्या मनगटातील शक्तीवर अवलंबून असतं. म्हणून कधीही स्वतःला कमी लेखू नका. दुसऱ्याला काहीतरी उपयुक्त गोष्ट दिल्यानं आपला आनंद वाढतो आणि दुसऱ्याला मदत करण्यासाठी कष्ट घेतले असता आपलं दुःख कमी होतं. म्हणून या जगामध्ये सुखी आणि समाधानी जीवनाची गुरुकिल्ली असेल ना, तर ती आहे मेहनत. एकचित्त होणं आणि समाधानी होण्याचं कारण आहे, हे मूळ आहे. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात ना, तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग निघतोच. आंतरिक मनामध्ये जेव्हा भयंकर युद्ध चालू होतं ना, तेव्हा ते थांबवण्यासाठी योग्य साधन म्हणजे संगीत. तुमच्या जीवनामध्ये जर जास्त दुःख येत असेल ना, तर संगीत ऐका. परमेश्वराची भक्तीमध्ये लीन होण्याचं संगीत ऐका. बघा, तुमच्या मनामधले दुःख कसं निर्माण झालेलं असतं ते कमी होतं की नाही. चा आवाज ऐका. अंतर्ज्ञान नेहमीच तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्याचं काम करीत असतं.
म्हणून नवीन संकल्पनांवर काम करायला मुळीच घाबरू नका. स्वतःच्या यशस्वी होण्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा. कठोर परिश्रमासाठी नेहमी तयार राहा. वादविवाद टाळा. तडजोडीची भूमिका स्वीकारा. नेहमी सकारात्मक मानसिकता ठेवा. तरच तुमच्या यश तुमच्या पदरी पडेल. अपयशाला घाबरून उद्दिष्टपूर्ती आधीच माघार घेऊ नका. कामाचा कंटाळा न करता सतत कार्यरत व प्रयत्नशील राहा. तुमच्या आवडीनिवडीच्या क्षेत्रात काम करा आणि नेहमी मोठी स्वप्न बघा. काम आणि आपले आयुष्य यात संतुलन राखण्याचे कौशल्य मिळवा. कुठल्याही संकटाला तोंड देताना जो व्यक्ती शांत आणि संयमी असतो ना, तोच नेहमी यशस्वी होतो. म्हणून संयम बाळगा, शांत रहा. तुमच्या मागे यश तुमच्या मागे लागेल. यशाच्या मागे लागण्याची गरज नाही. यश तुमच्या हातामध्ये येईल. म्हणून स्वतःची चूक स्वतःला कळली ना की बरेच अनर्थ टळतात. आणि ज्याला हरण्याची भीती आहे ना, तो माणूस कधीच जिंकू शकत नाही. एक विजेता तोच हारणारा असतो ज्याने अजून एकदा प्रयत्न केलेला असतो. विजय मिळवण्याआधी तुम्ही स्वतःला विजेता म्हणून पाहिलं पाहिजे. आपण जिंकणारच याच विचाराने कामाला सुरुवात करा. बघा, दुःखाचा डोंगर कोसळला तरीही मन विचलित न होऊ देता धीराने मार्ग काढा. थोर माणसाचं हेच लक्षण आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. प्रयत्न सोडणारे कधीच जिंकत नाहीत आणि जिंकणारे प्रयत्न कधी सोडत नाहीत. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. म्हणून लढाईला शिका, म्हणजे गुलामीची वेळ येणार नाही. आपली वेळ आपल्याच हातात असते. काटे तर फक्त घड्याळाचे फिरतात. मोठी साम्राज्य फक्त मेहनतीने स्थापित होतात, कारणांनी नाही. म्हणून भूतकाळाचे कैदी बनू नका, भविष्याचे निर्माते बना. कारण देण्यापेक्षा झालेल्या चुका मान्य करायला शिका. माणूस जेवढ्या आजाराने थकत नाही ना, त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. जय जय रघुवीर समर्थ.